प्रथमतः सॉरी साई सावली बोट या टीमने टॉस जिंकलाय. या क्षणी क्षेत्ररक्षण हा डिसिजन घेतला जातोय. समोरचा संघ बघूया दिलेल्या पुढील 5 षटकामध्ये लक्ष मात्र किती मोठं ठेवलं जाईल धावफलकावरती. गेले 7 दिवस या ठिकाणी या ग्राउंड वरती काही कमालीच्या स्पर्धा रंगल्या गेल्यात. प्रेक्षकांचं मात्र आपल्या तालुक्याच्या भरपूर मनोरंजन झालंय. भरपूर प्रतिसाद बाहेरून सुद्धा या स्पर्धेला लागला गेलाय. तब्बल 8वा दिवस आपण बघतोय. मैत्री ग्रुप आयोजित ही स्पर्धा बिरसा मुंडा चषक या मैत्री ग्रुप आपण बघू शकाल. नक्कीच मिलिंदजी महाकाल यांच्याकडून मात्र एक विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी लाभलं गेलं, त्यामुळेच धन्यवाद साहेब. या ठिकाणी भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी बऱ्याचशा व्यक्तींनी केलंय. त्याचमुळे होती एक चांगली स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आयोजित केली या मैत्री ग्रुपने. या ठिकाणी तब्बल 8वा दिवस आपण बघतोय आणि आजच्या दिवसाचा हा 4था सामना असेल. 2 संघ एका बाजूने सोनारपाडा, दुसऱ्या बाजूने साई सावली बोट. एक बिग बॅटल मैदानामध्ये रंगलं जाईल. जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जरूर एका बाजूने साई सावली बोट हा संघ जरूर नकुल एक असा संघ आहे जिथे संपूर्ण प्लेयर एसटी आहेत. बाय मिस्टेक ते ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेत एसटी एक गाव एक संघ नाही तर ओपनच्या गटात त्यांचा सामना ओपन मध्ये आज त्यांनी एंट्री केली. ओपन एक गाव एकच्या रूपानं पाहूया. एक चांगला टीम आहे, एक चांगली टीम म्हणून ह्या टीम कडे देखील पाहिलं जातं. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय एक जबरदस्त संघ मैदानाच्या आतमध्ये मुरबाड सोनारपाडा हा संघ आहे. खूप नाव ह्या संघाचं नकुल आपण ऐकलंय. युट्यूब वरती ह्या टीमला खेळताना देखील पाहिलंय, चांगलं नाव ऐकलंय. खेळ अजून समोर पाहणं आवश्यक आहे. दरम्यान ग्राउंड क्रमांक 2 वरती सध्या तरी 7 पाटी संघाला 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेस मात्र कमालीचं बॅटल ग्राउंड क्रमांक 2 वरती सुद्धा रंगलं जात आहे. 7 पाटी संघाला विजयासाठी 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता अद्याप मात्र दिसली जाते. तो सुद्धा सामना लाडकसर कमालीचा होतोय. हा नक्कीच नक्कीच, कारण 2 चांगले संघ तिकडे मात्र आहेत. 7 पाटी विरुद्ध परेश 11 केलवा अशी 2 संघ तिकडे मैदान क्रमांक 2 वरती आहेत. परंतु मैदान क्रमांक 1 वरती नकुल काय सांगशील, ज्या पद्धतीने मुरबाड तालुक्यातील हा सोनारपाडा संघ प्रमुख फलंदाज विलास ऑन स्ट्राईकला पहिल्या बॉल वरती प्रहार घेऊन आलाय षटकार. गुड शॉट. कारण नकुल आपण फक्त नाव घ्या टीमचं ऐकलंय, खेळ पाहणं अजूनही बाकी आहे. पहिल्याच बॉल वरती इरादे जरूर मुरबाड सोनारपाडा संघाचा प्रारंभिक बल्लेबाज म्हणून विलास आहे. बॉल द्या. षटकार आलाय. जरूर काय सांगशील नकुल, ज्या रीतीनं सुरुवात केली गेली मुरबाड सोनारपाडा या संघाकडून एक बिग स्टार्ट म्हणायला हरकत नाही. जबरदस्त स्टार्ट. नक्कीच लाडक सर नवीन संघ आपल्यासाठी सुद्धा आहे, त्यामुळे कशा पद्धतीनं एखादा चांगला फलंदाज असेल तो या ठिकाणी या विभागामध्ये नवीनच प्रथमता झाले, त्यामुळे तितकीशी माहिती आपल्याला सुद्धा या इथपर्यंत अद्याप नसेल. ज्या वेळेस मात्र एक चांगला खेळ होईल त्यानंतर मात्र दुसऱ्या वेळेस हे संघ पुन्हा एकदा येतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने एखाद्याच्या कौशल्याचं कौतुक आपण करू शकतोय. तर एक चांगला फटका आलाय, षटकार आलाय, त्यानंतर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 सलामीर आपण बघू शकतोय मैदानामध्ये, ते म्हणजेच
विलास आणि जितू ही जोडी सध्या तरी मैदानामध्ये बघायला मिळली जाते. विलासच्या बॅट मधून एक काही कमालीचा फटका आलाय. साई सावली बोर्ड या संघाला आपण या विभागामध्ये भरपूर वेळा लाडसर बघितलंय. तुम्ही सुद्धा नक्की त्यांच्या लीगला सुद्धा जाता समालोचन करण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक प्लेअरची ओळख आहे, पण समोरचा संघ नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी एक नवीन संघ आपल्यासाठी या विभागामध्ये किमान दिसला जातोय. हा नक्कीच नक्कीच. पुढचा चेंडू योगेश. गुड शॉट. पुन्हा एकदा कमालीचा फटका. काही फटका घडवला योगेश केनी प्रमुख बॉलर आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती घालले. बॉल द्या मैदानात. स्कोर बोर्ड 23 ही धावसंख्या. 3 चेंडू टाकून झाले. तीनच चेंडू झालेत आणि 3 चेंडूवरती आतापर्यंत 13 धावा स्कोर बोर्ड वरती आल्या. 2 चांगले षटकार आपण पाहतोय या ठिकाणी. एक डावखुरा बॅटर, एक रायटी बॅटर. विलास आणि जितूची जोडी मुरबाड सोनारपाडा संघाकडून या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय, कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला संघ असं नाव ऐकलंय नकुल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील प्रहार, यावेळेस देखील षटकार. पुन्हा एकदा कमालीचा फटका केलं यावेळेस चेंडूला. ग्रेट स्ट्रोक. पुन्हा एकदा 6 धावा. स्कोर बोर्डची संख्या 19 या धावसंख्येवरती. गुड स्टार्ट. 2 बॉलला 2 चांगले षटकार आलेत जितूच्या बॅट मधून आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात करताना क्वालिटी क्रिकेट म्हणायला हरकत नाही. जसं नाव तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आपण पाहतोय. 19 ही धावसंख्या. योगेश खरं तर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु ह्या ठिकाणी मात्र चांगली बॅटिंग होताना जितूकडून आपण पाहतोय. मुरबाड सोनारपाडा संघाचा हा प्रारंभिक फलंदाज आहे, डावखुरा आहे. 2 चेंडूंचा सामना केलाय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आला की यावेळेस फिल्डर आपण पाहतोय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला मात्र सज्ज आहे. 1 धाव घेईल जितूच्या बॅट मधून. धावसंख्या यावेळेस 20 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय. 5 चेंडू खरं तर टाकून झालेत नकुल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, परंतु विलास ला देखील विसरून चालणार नाही. पहिल्याच बॉल वरती ह्या खेळाडूच्या बॅट मधून देखील एक चांगला षटकार आपण पाहिला होता. यावेळेस पुढचा चेंडू गोलंदाज. ह्यावेळेस पहिला झटका लागला गेला असता. सीधा शॉट पॉइंट फिल्डर कडे चेंडू जाताना पहिला, परंतु इथे मात्र ड्रॉप कॅच. 1 सफलता प्राप्त झाली असती, परंतु इथे मात्र पहिलं षटक पूर्ण. 21 धावा मुरबाड सोनारपाडा संघाच्या नावावरती झालाय. आतापर्यंत पहिल्या षटकात काय सांगशील नकुल, कशा प्रकारचा खेळ चाललाय मुरबाड संघाकडून? नक्कीच कमालीचं क्रिकेट पहिल्या षटकामध्ये लाडसर बघायला मिळलं गेलं. ज्या पद्धतीने कालचा दिवस वलसाड संघाने गाजवला होता, या ठिकाणी नवीन संघ होता वलसाड संघ, परंतु प्रेक्षकांच्या मनात जागा करून गेला होता. तीच जागा आजच्या दिवसामध्ये बघूया हा संघ सोनारपाडा संघ करेल का, कारण की सुरुवात मात्र कमालीची होते. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी धावा जोडल्यात, एक कमालीची फलंदाजी बघायला मिळली जाते. बघा साई सावली बोर्ड संघ या ठिकाणी एक चांगली रणनीती आखावी लागेल, कारण की 2 चांगले फलंदाज मैदानामध्ये बघतोय आपण, ते म्हणजे विलास आणि जितू. एक चांगली सुरुवात. हा नक्कीच नक्कीच एक चांगली सुरुवात विलास आणि जितू कडून होताना. 21 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. दुसऱ्या बाजूने साईसावली बोट संघाचं प्रदर्शन देखील विसरून चालणार नाही नकुल. मागेच आंबेगर इथे शिव मल्हार चषकामध्ये क्वालिफाय केले होते. या संघानं सुपर 8 मध्ये ह्या संघानं प्रवेश केला. त्या स्पर्धेत 3रा क्रमांक या संघाचा आपण पाहिला गेला. एक चांगली टीम आहे. ह्यावेळेस पाहूया काय करेल जरूर. पुढचा चेंडू गोलंदाज मात्र तैनात. खराब चेंडू. यावेळेस नतीजा देखील लाजवाब षटकार आलाय आणि पंचांनी इकडे नो चेंडू देखील नकुल घोषित केलाय. काय सांगशील? सुरुवातीलाच पहिला चेंडू कुठेतरी गोलंदाजाकडून खराब टाकला गेलाय. नो चुका. ज्या रीतीने आपण पहिला सामना बघितला होता, त्या सामन्यामध्ये सुद्धा भरपूर नो चेंडू एंबूर संघाकडून बघायला मिळले होते. तो संघ पराभूत सुद्धा झाला होता. त्यामुळे या ठिकाणी या चुका नक्की दुरुस्त कराव्या लागतील. पहिला चेंडू थोडीशी लाईन आणि लेंथ पकडण्यामध्ये थोडीशी चूक जरूर गोलंदाजाकडून होते. तर साई सावली बोर्ड संघाकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे. फलंदाजी जर बघितली गेली तर अनुभव सुद्धा त्या संघाकडे भरपूर आहे. यावेळेस बघूया आव्हान समोरचा संघ किती मोठं देईल. कमालीचा कमबॅक करणारा चेंडू होता. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूचा मारा केलाय गोलंदाजाने. याच पद्धतीने चेंडूचा मारा करावा लागेल, कारण की 2 प्रॉपर चांगले फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय सोनारपाडा संघाकडून.
नक्कीच धावसंख्या या ठिकाणी 29 ह्या आकड्यावरती आहे. स्वप्नील ह्या वेळेस साईसावली बोट संघाचा दुसरा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू टाकण्याकरिता तो सज्ज आहे. फ्री हिटचा चेंडू खरं तर नकुल चांगला टाकला गेलाय. प्रॉपर ब्लॉक हॉलला चेंडू यार्क केलं गेलं होतं. ह्यावेळेस जितू पुन्हा एकदा सामना करेल ऑन स्ट्राइक वरती. युवा गोलंदाज आहे जरूर आपण पाहतोय स्वप्नील. आतापर्यंत पहिला चेंडू जरूर चुकीचा परंतु त्यानंतर गुड बॉल म्हणायला हरकत नाही. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना. पुन्हा एकदा चांगला चेंडू घ्यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव घेईल. गुड कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी या ठिकाणी साईसावली बोट. आपण जसं नकुल चर्चा केलं होतं की या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. आपल्याच पालघर जिल्ह्यातला हा संघ आहे. पालघर तालुक्यातला देखील हा संघ आहे. जरूर एक चांगले क्रिकेट खेळण्यासाठी ओळख ह्या संघाची देखील आहे. या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू जाताना पाहिला गेलाय. यावेळेस एक धाव. स्कोर बोर्डची संख्या 31 ह्या धाव संख्येवरती आहे. चेंडू घ्या षटकात टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू जरूर 31 धावा. षटक क्रमांक दुसरा नकुल. ग्राउंड क्रमांक 2 वरती सातपाटी संघाच्या फॅनसाठी नक्कीच गुड न्यूज येते. सातपाटी संघ जिंकलाय दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये. सामनावीर प्रणित हा ठरला जातो प्लेअर. 23 धावा ज्याने केल्या होत्या. प्रणितने यायचा आहे सातपाटी टीम प्लेअर. 23 धावा त्याच्या नावे होत्या. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सातपाटी टीमचा प्रणित ठरला जाईल. दरम्यान मैदान क्रमांक 1 वरती आपण वळूया. एक चांगला स्कोर लावलाय सोनारपाडा संघाने. ज्या पद्धतीने सुरुवात केली या क्षणी एक चांगले टार्गेट दिले जाईल. या क्षणी मात्र प्रथमतः फलंदाजी करता एक चांगलं आव्हान उभं केलं तर समोरच्या संघाला प्रेशर मध्ये आणलं जाऊ शकतं. बघूया साई सावली बोट संघाचे गोलंदाज कोणती भूमिका घेतील. पुढचा चेंडू पुलर लेनचा चांगल्या पद्धतीने खेळलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण धोका बनलाय. या क्षणी विकेटची गरज. धावबाच्या रूपाने मात्र या क्षणी विकेट मिळली जाते. पहिला विकेट बाद झाला. यानंतर धाव संख्येला लगाम लावला जाईल का. लाडक सर पहिला विकेट बाद झाला. यानंतर साई सावली बोट संघ धाव संख्या रोखेल का. नक्कीच नक्कीच कारण त्यांचे इरादे त्याच रीतीचे असतील की धावा रोखल्या जाव्यात. कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आपण पाहिल्या होत्या. तर नक्कीच कर्णधाराकडून हाच मनसुबा असेल की कमीत कमी धावेपर्यंत रोखलं जावं. कारण एका बाजूने बॅटिंग चांगली आहे म्हणजेच गोलंदाजी देखील सोनारपाडा संघाची चांगली असेल. आपण या संघाला समोर तर जास्त पाहिलेलं नाही परंतु नक्कीच एक चांगली टीम आहे असं नाव जरूर ऐकलं गेलंय. धाव संख्या 31 वरती आहे. चेंडू घ्या षटकातले आतापर्यंत टाकून झालेत ते 5. सिवटचं चेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये घ्यावेळेस राजू जाताना आपण पाहतोय. मुरबाड सोनारपाडा संघाकडून खेळण्याकरिता जरूर एक चांगला प्लेअर असेल कारण जर्सी नंबर रोहित शर्माची आहे 45. बरोबरच 45 ही जर्सी नंबर आहे. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय आणि धाव संख्या आतापर्यंत आपण पाहतोय 31 धावा. शेवटचा चेंडू षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ साई सावली बोट ह्या संघाकडून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना. नेक्स्ट बॉल ह्या षटकातला. ऑन साइडला केवळ दिशा दाखवण्याचं काम केलंय. गोलंदाजाच्या गतीचा लाभ. सुरेख फटका ऑन साइडला फ्लिकचा चौकार आलाय. 4 धाबीसाठी चेंडू सीमारेषा पार. स्कोरबोर्ड 2 नंबर 35 धाबा. 1 गडी बाद. मुरबाड सोनारपाडा संघाचा स्कोरबोर्ड. सातपाटी संघाचा प्रणित मॅन ऑफ द मॅच. षटक संपलेला आहे. मी सन्माननीय रावते सरांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच सातपाटी टीमचा स्टार प्लेअर जरूर आहे त्याचे या ठिकाणी गौरव होताना आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅच मध्येच सेकंड राऊंडच्या मॅच मध्येच त्याला प्राप्त झाले. धन्यवाद. जाऊया मैदानाकरती. आणि धाव संख्या इथे मात्र 35 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. 2 षटक टाकून झालेत. खरं तर नकुल हे षटक चांगलं म्हणायला हरकत नाही. एक चौकार जरूर शेवटच्या चेंडूवरती आला परंतु त्या अगोदर चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. पस्तीस धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला आपण जरूर पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सामना करण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती जितू सज्ज होईल. तिसरे षटक गोलंदाज
सचिन सैसावली बोट संघाचा हा युवा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती. ओमेश फिल्डिंग यावेळेस चेंडू चाललाय डीप मध्ये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मनोज, दुसरी कोणीतरी फिल्डर आहेत तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण ह्यावेळेस होताना आपण पाहतोय. 2 धावा या बॉल वरती येताना पाहिल्या गेल्यात. 37 ही धावसंख्या ह्यावेळेस लागली गेली. चांगली बॅटिंग जितूच्या बॅट मधून होताना चेंडू ज्या पद्धतीने येतोय त्याच पद्धतीने फटके देखील जितूच्या बॅट मधून येताना आपण पाहिले गेलेत. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ह्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या आसपास, परंतु आउटफिट त्या ठिकाणी जरूर चांगला आहे परंतु चेंडू अडला गेलाय आणि धावसंख्या जरूर या ठिकाणी पुन्हा एकदा 2 नि वाढेल. स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली तर 39 ह्या आकड्यावरती येताना आतापर्यंत ज्या पद्धतीने जितू खेळला गेलाय ना नकुल, काय सांगशील? वो कहते हैं ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज द परमानंट, आणि ह्या खेळाडूने आपला क्लास जरूर दाखवला गेलाय. मिस्टर जितू सोनारपाडा संघाचा हा खेळाडू आहे. काय सांगशील नकुल? जरूर लाड सर, एक्सपिरियन्स अनुभव स्पष्ट झळकला जातोय फलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने मात्र चेंडूला सामोरा गेलाय फलंदाज, अनुभव हा स्पष्ट झळकला जातोय. पुढचा चेंडू या क्षणी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू ढकलला. एका धावेचा प्रयत्न हलकासा केला जाईल. या क्षणी दुसरी धाव येऊ शकेल का? थ्रो जोपर्यंत आलाय तोपर्यंत 2 धाव आल्यात. या ठिकाणी सलामीवीरांपैकी एका तरी फलंदाजाने मैदानावरती थांबणं आवश्यक आहे आणि ते काम जितूने मात्र चांगल्या पद्धतीने केलंय. जर आपल्या टीमला चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवायचे असेल तर एका सलामीवीराचं चांगल्या पद्धतीने मैदानावरती थांबणं आवश्यक आहे आणि ते काम चांगल्या पद्धतीने सध्या तरी केलंय आणि थांबण्याबरोबर धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडल्या गेल्यात. समोरचा साई सावली बोट संघ सध्या तरी मात्र थोडेशा जास्त धावा खर्च केल्यात हे मात्र म्हणावं लागेल, कारण की 5 षटकांचा खेळ आहे. या 5 हा चेंडू यावेळेस मात्र हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. जेल होईल का? या क्षणी ज्याची चर्चा आपण करत होतो यावेळेस तोच फलंदाज जितू मात्र माघारी परतला जाईल. मोठा फटका खेळण्याचा मन फलंदाजाने बनवलं होतं. या क्षणी मात्र माघारी परतावा लागेल. या विकेटची गरज होती समोरच्या साई सावली बोट या संघाला. ती विकेट मात्र मिळली जाते. धावसंख्या धावपल होती 41 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावती 41. सोनारपाडा संघाचा फलंदाजी क्रम लाडक सर चांगला दिसला जातोय. ज्या पद्धतीने 2 सलामीर आपण बघतोय त्याच्यानंतर सुद्धा नक्कीच एक चांगला फलंदाजी क्रम सध्या तरी जाणवला जातोय मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच इथे मात्र चांगला गडी बाद केला गेलाय, कारण ह्यावेळेस मात्र फलंदाज खास करून जितू ज्याने 2 षटकार बॅक टू बॅक आपण पाहिले होते आणि तोच या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. स्कोर बोर्डची संख्या 41 ह्या आकड्यावरती आहे. तो नो बॅटर्स काय करेल ह्यावेळेस हरीश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलाय. चांगलं कमबॅक नकुल, जसं तू वर्णन केलंस की गरज होती साई सावली बोट ह्या संघाला विकेटची आणि ती गरज जरूर इकडे गोलंदाजाने जबरदस्तरित्या साबित करून दाखवली आणि विकेट घेऊन दाखवले. चौथ्या मैदानात 41 धावसंख्या आहे. षटक तिसरं चेंडू टाकून झालेत ह्या षटकातल्या आतापर्यंत 2 चेंडू घेणं अजूनही बाकी आहे. त्यावेळेस युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये मुरबाड सोनारपाडा संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हरीश नावाचा खेळाडू आहे. पाहूया कशा रीतीने क्रिकेट खेळेल, कारण इथे देखील विचार केला तर म्हणून एक दबाव म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू चांगला चेंडू घ्यावेळेस जरूर स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु विकेटच्या पाठीमागे चेंडू गेलाय. 21 धाव ह्या ठिकाणी 22च्या रूपाने ही धाव येताना आपण पाहतोय. स्कोर बोर्डची संख्या 42 च्या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिलं षटक खूप महागडं, त्यानंतर मात्र नकुल असं म्हणायला हरकत नाही की गुड कमबॅक बाय टीम साई सावली बोट. काही जबरदस्त वापसी बाकीच्या 2 गोलंदाजांकडून आपण पाहिली गेली. चांगली गोलंदाजी होताना पुढचा चेंडू शेवटचा चेंडू घ्या षटकातला. हेलिकॉप्टर 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 षटकार 7 धावेसाठी. शानदार फटका यावेळेस फलंदाज होता राजू आणि त्या राजूच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावसंख्या 48 ह्या धावसंख्येवरती आहे. मुरबाड सोनारपाडा 3 ओव्हर, स्कोर बोर्ड 2 विकेट, 47-48 ही धावसंख्या आहे. काय सांगशील नकुल, ज्या पद्धतीने राजूने घ्या एक हेलिकॉप्टर शॉट केलाय, काय कमालीचा फटका होता.
जरूर आतापर्यंत दोनच विकेट बाद झाले त्यामुळे धावा येतील, धावा ह्या येतच राहतील कारण की विकेट बाद केली तेव्हा समोरच्या टीमला आपण प्रेशर मध्ये आणू शकाल. आतापर्यंत फक्त 2 विकेट या ठिकाणी सायसावली बोट या संघाने बाद केलेत. येणारी 2 षटकं या ठिकाणी अजून सुद्धा आक्रमक फटके येताना दिसले जातील कारण की पहिली 3 षटकं आपण बघितलेत. 48 धावा म्हणजेच एक मोठं टार्गेट समोर दिसलं जायला अक्षर ज्या पद्धतीने 16च्या सरासरी धावा आल्यात कारण की या खेळपट्टीवरती आपण 5 षटकामध्ये किमान 50-55 स्कोर नेहमी बघतो म्हणजे सरासरी स्कोर हा 50-55 दरम्यान दिसला जातो. या क्षणी 3च षटकामध्ये 48 धावा आल्यात. येणारी 2 षटकं जर का चांगली फलंदाजी अजून झाली तर मात्र एक मोठं स्कोर धावफलकावरती लावलं जाईल. चेसिंग साठी अडचणी येऊ शकतात सायसावली बोटच्या या संघाला. नक्कीच धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रोहित सायसावली बोट संघाचा हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झाला आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या पुढचा चेंडू गोलंदाज टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस विकेट घेईल का हवेत चेंडू आगे परंतु थोडासा फिल्डरच्या पुढे मात्र चेंडू लँडिंग होताना योगेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिला गेलाय. धावसंख्या आपण 49 ह्या आकड्यावरती येताना पाहतोय. अजूनही विचार केला तर चौथं षटक आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ खरं तर येणं नकुल बाकी आहे आणि जशा रीतीनं राजू फुल कॉन्फिडंट मैदानाच्या आतमध्ये त्या खेळाडूला आपण पाहिलंय. कारण मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्या असत्या तिथे एकच धाव घेतली आणि त्यानंतर नकुल त्याने एक जबरदस्त हेलिकॉप्टर षटकार ठोकला. यावेळेस गतीदार चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला परंतु चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय डीप मध्ये. एकच धाव घेईल. चांगला कमबॅक गोलंदाजाकडून. चांगला चेंडू देखील पाहिला गेला. 50 धावा इथे मात्र स्कोर बोर्ड वरती आल्यात. सायसावली बोट संघाची रणनीती असेल नकुल की राजूला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून दूर ठेवणं हे खूप गरजेचं असेल. काय सांगशील नकुल? हा तो प्रयत्न जरूर केला जाईल. यावेळेस बघा हा चेंडू फुल टॉस होता. हम भी किसी से कम नहीं हे मात्र दर्शवतोय हा फलंदाज. या क्षणी मात्र फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाजाने. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4 धावा येतील. चौकाने धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती ती म्हणजेच 54 धावा झाल्यात. 54. या क्षणी मात्र एक चांगले टार्गेट दिसले जात आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही पूर्ण मात्र 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एक मोठा स्कोर या ठिकाणी धावफलकावरती लावला जातोय. पुढचा चेंडू चौथा असेल. या क्षणी तेज तरार गेंद वेगवान चेंडू बघायला मिळला जातोय. फलंदाजाला शांत ठेवलाय. सायसावली बोट संघाला नक्कीच या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 4 चेंडू अद्याप झालेत. शेवटचे 2 चेंडू या चौथ्या षटकाची शिल्लक. धाव संख्या आपण बघतो 54 धावा. एक मोठं टार्गेट जरूर दिसलं जाईल परंतु बोट संघ सुद्धा अनुभवी संघ आहे. भरपूर चांगले फलंदाज. या क्षणी मात्र हा चेंडू उंच मारलाय. नो चेंडूची घोषणा यावेळेस मात्र होताना आपण बघू शकतोय. यावेळेस बघा चेंडू अडला जाईल का प्रयत्न होतोय. चेंडू फील्ड केला जाईल. या क्षणी 9 चेंडू प्लस पळून 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. ही चुकी या ठिकाणी महागडी ठरली जाईल कारण की आधीच भरपूर धावा समोरच्या टीमने गेल्यात. 9 चेंडू दिलाय. हा 9 चेंडू बराचसा महागडा ठरला जाईल कारण की 4 धावा या ठिकाणी मात्र आल्यात. या चेंडूवरती धाव संख्या पोहोचली जाईल तब्बल 58 धावा. या ठिकाणी फ्रीट सुद्धा असेल. पुढचा चेंडू फ्रीट आणि तो सुद्धा राजू सारख्या युनिफॉर्म फलंदाजाला. राजू मात्र हा चेंडू सीमारेषे बाहेर भिरकावेल का? प्रयत्न झालाय. यावेळेस चेंडू फक्त उंच गेलाय. फ्रीटचा चेंडू आहे त्यामुळे झेल टिपलाय परंतु 1 धाव या दरम्यान पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. या ठिकाणी धावसंख्या 59 धावफलकावरती लागली जाईल. या ठिकाणी 70 पार धावसंख्या अडकसर दिसली जाते. हे आव्हान समोरच्या संघाला नक्कीच थोडंसं अडचणी आणेल. तुम्ही जवळून बघितलंय सायसावली बोट या संघाला ती या आव्हानाचा कशा पद्धतीने पाडला करू शकतात. नक्कीच त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग आहे. जबरदस्त बॅटिंग लाईनअप जरूर आहे. पाहूया पुढचा चेंडू. ह्यावेळेस पुन्हा चेंडू हवेत गेलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. यावेळेस प्रयत्न तर झालेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू.
षटक देखील संपलं गेलंय. धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस 60 ह्या धावसंख्येवरती 4 षटका टाकून झाली 60 धावा. स्कोर बोर्डला मुरबाड सोनारपाडा ह्या संघाचा स्कोर बोर्ड आहे. नकुल जरूर एका बाजूने विचार केला ना तर सैसावली बोट ह्या संघाकडे देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. परंतु ह्या ग्राउंडची कंडिशन जर पाहिली ना तर नक्कीच चेसिंग या मैदानावरती एक मोठा विषय आहे, मोठा सवाल आहे. चेसिंग करणं या ग्राउंड वरती थोडस मुश्किल होते. बऱ्याचशा संघांना आपण पाहिलंय तर तो एक जरूर मनोवैज्ञानिक दबाव हा सैसावली बोट संघाच्या बॅटिंग ऑर्डर वरती जरूर नकुल पाहिला जाईल. परंतु जाऊया यावेळेस अंतिम षटक टाकण्याकरिता गोलंदाज सचिन आपल्या गोलंदाजी मार्ग वरती तो सज्ज झालाय. आतापर्यंत चांगली बॅटिंग मुरबाड सोनारपाडा संघाकडून होताना आपण पाहिलंय. चांगली बॅटिंग बनायला हरकत नाही. चांगला संघ देखील आहे. बऱ्याच लांबून मुरबाड तालुक्यातून या ठिकाणी आलेत. यावेळेस पहा काय सुरेख फटका आहे. जबरदस्त स्ट्रोक 6 धावेसाठी चेंडू पाठवून दिलाय बोंडी लाईनच्या बाहेर. कमालीचा स्ट्रोक. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय 66 ही धावसंख्या या ठिकाणी लागली गेली. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मुरबाड सोनारपाडा ह्या संघाकडून जरूर नकुल खूप लांबून आलेला हा संघ आपण पाहतोय आणि एक चांगले क्रिकेट त्यांच्याकडून ह्या ठिकाणी दिसलं जाते मैदानाच्या आतमध्ये. कमालीचं क्रिकेट जरूर दाखवताना ह्या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक देखील ह्या संघाला पसंत करतील असं वाटतंय. कारण ज्या प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय स्कोर बोर्ड जरूर 66 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव असेल. कारण जेव्हा जेव्हा पहिल्या बॉलवर सिक्सर येतो ना तेव्हा मात्र गोलंदाजावरती हलकासा प्रेशर असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. ह्या वेळेस देखील षटकार आहे. बीट विकेट सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावसंख्या पुढे सरकेल 72 ह्या धावसंख्येवरती. कारण खरं तर नकुल एक गोष्ट ही देखील विसरून चालणार नाही की एका बाजूने सैसावली बोट हा संघ प्रॉपर एसटी एक गाव एक संघ आहे. परंतु बाय मिस्टेकच्या रूपानं ते ओपन एक गाव एक गटामध्ये खेळताना ह्या संघाला देखील आपण पाहतोय. ही देखील गोष्ट विसरून चालणार नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही. ते वाईट बॉल आहे. 1 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाईल. टोटल धावसंख्या आता आपण पाहतोय 73 70 प्लस स्कोर या ठिकाणी लागला गेला स्कोर बोर्ड वरती. अजूनही येणारे 4 चेंडू या ठिकाणी शेष आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय आमचे महेश दादा भोये या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लीज वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेल की आपण सन्मानाने मंचावर यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु मिस्टर टायमिंग स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव जरूर आली. नकुल काय सांगशील? अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सोनारपाडा संघाचे दोन्ही बिग बॅटर मैदानामध्ये आहेत. जरूर प्रेशर तर खऱ्या अर्थाने गोलंदाजावरती आहे. कारण की धावा 70 प्लस झाल्यात आणि या षटकाच्या सुरुवातीलाच षटकार आलेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस षटकार येतो त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने प्रेशर हे गोलंदाजावरती जाणवलं जातं आणि त्यानंतर मात्र चुका घडल्या जातात गोलंदाजाकडून. यावेळेस मात्र चेंडू जाऊ दिलाय परंतु डॉट चेंडू हाताळला जाईल आणि 1 डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच खूप मोठा दिलासा देऊन जाईल गोलंदाजाला. शेवटचे या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा झाल्या धावा फलकावरती 74 धावा. 74 धावसंख्या लागली जाते. एक मोठं टार्गेट. या क्षणी बॅटचेस घेऊन यष्ट्याच्या मागे चेंडू चाललाय. 1 धाव जरूर मिळली जाईल या चेंडूवरती. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दोन्ही सलामीवर विलास आणि जितू बाद झाल्यानंतर अपेक्षा होते की सैसावली बोट संघ या ठिकाणी धावसंख्या थांबेल. मग तो आपली भूमिका मात्र ओळखून चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या दोन्ही फलंदाजांनी. मग तो राजू असो किंवा त्याचा साथीदार हरीश या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केली आणि त्याच बळावरती या ठिकाणी एक चांगले टोटल धाव फलकावरती दिसलं जात आहे. पुढचा चेंडू या षटकाचा असेल. पुन्हा एकदा रनअप मध्ये जावं लागेल गोलंदाजाला. नक्कीच क्रिकेटमध्ये प्रत्येकानं 11 प्लेयरचा हा खेळ मानला जातो. सांघिक खेळ असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक प्लेयरचं योगदान हे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे एक दुसऱ्याच्या भरवशावर न राहता प्रत्येकानं आपापल्यापणे योगदान देण्याचा प्रयत्न करावा आणि ते सध्या तरी मात्र सोनारपाडा संघाकडून या 4ही फलंदाजाने काम केलंय. हा चेंडू वाईडचा इशारा जरूर केला जाईल. वाईड +1 एकूण 2 धावा येतील. धावसंख्या आपण बघू शकाल ती
77 धावा या ठिकाणी झाल्यात. पुढचा चेंडू पुणे चिता गोलंदाज सज्ज होईल. एक विशाल स्कोर या ठिकाणी मात्र ग्राउंड वरती दिसला जातोय. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड चेंडू यावेळेस मात्र हाताळला जाईल. धाव संख्या 78. हे षटक मात्र या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा महागडं ठरलं जात आहे. अपेक्षा होत्या कारण की साई सावली बोट संघ एक चांगला संघ म्हणून गणला जातो. या ठिकाणी थोड्याशा चुका घडल्यात तर समोरच्या संघाच्या फलंदाजाचं विशेष करून कौतुक करावं लागेल. पुढचा चेंडू या क्षणी जाता जाता अजून एक चांगला फिनिशिंग टच. पुन्हा एकदा 6 धावा या शेवटच्या चेंडूवरती आल्यात. आणि धाव संख्या मात्र या स्पर्धेमधील आळकसर सर्वोच्च धाव संख्या कारण की धावा झाल्यात 82 धावांचा विक्रम आपण ग्राउंड क्रमांक 2 वरती बघितला होता. या ठिकाणी या स्पर्धेमधले आतापर्यंत गेले 7 दिवस आपण स्पर्धा बघितले. सर्वोच्च धाव संख्या सोनारपाडा या संघाने लावले. जे काम कालच्या दिवशी वलसाड संघाने केले होतं ते काम सध्या तरी मात्र आतापर्यंत आपण पहिल्या इनिंग मध्ये बघितलंय ते म्हणजे सोनारपाडा संघाकडून. हा नक्कीच कारण एक मोठी धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 84 धावा स्कोर बोर्डला आहेत. सर्वात मोठा स्कोर ह्या स्पर्धेतला आपण पाहतोय. मुरबाड सोनारपाडा ह्या संघाकडून तो पाहूया. दुसऱ्या बाजूने सईसावली बोर्ड देखील एक चांगला संघ आहे. टोटल खूप मोठा आहे हे देखील जरूर त्यांना ठाऊक आहे. चला जरूर तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. 84 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. 85 धावांचं लक्ष्य आहे. 85 धावा कंप्लीट करायच्या आहेत. एक आशा एक उमेद जरूर असेल सईसवली बोट ह्या संघाकडून. चॅम्पियन वसई संघ आलेला आहे का? एखादा प्रतिनिधी चॅम्पियन वसई संघ प्रतिनिधी आला असेल तर हात वरती करायचा आहे. चॅम्पियन वसई, चॅम्पियन वसई संघाला विनंती आहे. आलेत का? धन्यवाद. जाऊया मैदानात. स्कोर बोर्ड जरूर मोठा आहे. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू उडवण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती गॅप मध्ये परफेक्टली. बिग स्टार्ट बाय टीम साईसावली बोर्ड. जबरदस्त सुरुवात इथे चौकाराला पहिल्या चेंडू वरती. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. अविनाशच्या बॅट मधून 4 धावा.
जरूर 84 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे, परंतु सैसावली बोर्ड देखील एक कमालीचा संघ आहे आणि इकडे मात्र चांगली सुरुवात देखील त्यांच्याकडून होताना आपण पाहतोय. 4 धावेनं मनोर पट्ट्यातला संघ आहे, पालघर तालुक्यातला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि 4 धावेनं सुरुवात केली गेली. 84 धावेंचा पाठलाग करताना दुसऱ्या बाजूने मुरबाड तालुक्यातून येणारा सोनारपाडा हा संघ आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश आशिष गोलंदाजी मार्कवर. विकेट घडवलाय. आउट ऑफ द स्टंपचा चेंडू होता. बाउन्स देखील अद्भुत या चेंडूवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून झालाय जरूर, परंतु शॉट कव्हर रिजनला नो मिस्टेक बाय फिल्डर. पहिला गडी बाद होताना आपण पाहिलाय. 4 ही धावसंख्या स्कोर बोर्डला आहे आणि इथे मात्र 1 गडी बाद झालाय. सुरुवात तर चांगली झाली, परंतु इथे मात्र अविनाश हा 4 धावेवरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना कृपेश केनी, योगेश केनी आणि कृपेश केनी जर पाहिले ना तर दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. कारण ही साईसावली बोट संघाची दिल आणि धडकन मानली जाणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण संपूर्ण जबाबदारी मात्र दोन्ही खेळाडूंवरती असेल, परंतु एका बाजूने चांगली गोलंदाजी गोलंदाज आशिष ह्या गोलंदाजाकडून आतापर्यंत आपण पाहतोय चांगले गडी देखील बाद केलेत. पहिलाच झटका देखील ह्या टीम कडून दिला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तिसरा चेंडू घेऊन येताना आशिष नावाचा गोलंदाज ऑन साइडला. ह्यावेळेस फिल्डर डीप मध्ये आहे, कारण स्कॉर्लिक रिजनला टीम कॅप्टन सोनारपाडा संघाचा आपण पाहतोय. यावेळेस 1 धाव. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली 5 च्या आकड्यावरती येताना 5 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती, परंतु योगेश टीम कॅप्टन सैसावली बोट संघाचा ऑन स्ट्राइक आहे आणि त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी असेल. पालघर तालुक्यातील हा संघ मनोर पट्ट्यातला संघ आहे सैसावली बोट. पुढचा चेंडू ह्यावेळेस कनेक्शन जबरदस्त आहे. चौकार घेईल चौकार. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर जाताना 4 धावेसाठी स्कोर बोर्डची संख्या ह्यावेळेस लागते ती 9 ह्या आकड्यावरती. जरूर सैसावली बोट संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. ह्या परिसरातला एक चांगला संघ आहे, एक चांगली टीम आहे. 84 धावेंचा जरूर पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु आशा आणि उमेद कायम आहे. 85 धावेंचा पाठलाग खरं तर करायचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेस चांगला चेंडू स्टेप आउट योगेश केनी कडून झालं होतं. ह्यावेळेस बीट झाला योगेश केनी. धावसंख्या जर पाहिली ना तर 9 ह्या आकड्यावरती आहे. 5 चेंडू झालेत. शेवटचे चेंडू ह्या षटकातला आशिषला आपण पाहतोय. मुरबाड सोनारपाडा संघाचा हा प्रमुख गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होताना अंतिम चेंडू टाकण्याकरिता उडवण्याचा प्रयत्न ह्यावेळेस जरूर झाला फलंदाजाकडून, परंतु चांगला चेंडू योग्य लेंथ आणि योग्य लाईन ठेवली गेली गोलंदाजाकडून. इथे डॉट बॉल बल्कि 1 धाव आणि धावसंख्या जर पाहिली ना तर 10 ह्या धावसंख्येवरती पहिले षटक संपलंय. 10 धावा, 1 गडी बाद जरूर झालाय आतापर्यंत. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 10 इतकी आहे. दुसरे षटक पुन्हा एकदा गोलंदाज आशिष विश्वकर्मा टीम कॅप्टन आहे, मला वाटतं तोच ह्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी जरूर येताना आपण पाहतोय. आशिष विश्वकर्मा गुड बॉल. 30 तरह चेंडू वेग थोडासा जास्त घ्या. चेंडूचा ब्लॉक हल्ला, चेंडू डिलिव्हर झाला. इथे मात्र डॉट चेंडू येताना आपण पाहिलाय. योगेश केनी ऑन स्ट्राइक वरती आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. 10 या धावसंख्येवरती 1 विकेट गेलाय आणि दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू देखील डॉट येताना पाहिला गेलाय. पुढचा चेंडू घ्या षटकातला. ह्यावेळेस ओव्हर पिच, ह्यावेळेस उडवलाय. कनेक्शन प्रॉपर. षटकार रडार मध्ये चेंडू होता. बिग हिट, चांगला फटका योगेश केनीच्या बॅट मधून येताना पाहिलाय. धावसंख्या 16 ह्या धावसंख्येवरती येताना आपण पाहतोय. 2 चेंडू टाकून झालेत.
बिल्कुल कह सकते हैं ना कि इस टीम को कमजोर नहीं आंक सकते। आखिर तक लड़ने की क्षमता, आखिर तक विकेट पर संघर्ष करने की क्षमता जरूर इस टीम के अंदर गए। पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज ह्यावेळेस आउट ऑफ द स्टंपचा चेंडू। पाहूया डॉट आलाय, थोडासा वेगाने चेंडू विकेट कीपर कडे जाताना पाहिले 2 डॉट चेंडू आलेत आणि एक मात्र षटकार आपण पाहिलाय, असं समीकरण घ्या षटकाचं आपण पाहतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, ह्यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, काय कमालीचा स्ट्रोक, गजब स्ट्रोक आपण पाहिलाय। पुन्हा 6 धावा, योगेश केणी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलाय। स्कोर बोर्डची संख्या 22 च्या आकड्यावरती साई सावली बोट यातला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि धाव संख्या 22 च्या आकड्यावरती अजूनही आशा कायम आहे, उमेद कायम आहे, सामना जिंकण्याची तयारीने मैदानाच्या आतमध्ये साई सावली बोट संघाची दिल आणि धडकन मानली जाणारी जोडी, साई सावली बोट संघाची दिल आणि धडकन मानली जाणारी जोडी मैदानात आगे पुढचा चेंडू सोडून दिले यावेळेस चेंडूला। यावेळेस बाईच्या रूपानं 1 धाव आली, धाव संख्या आपण पाहतोय 23 च्या आकड्यावरती दुसरे षटक मार्गस्थ आहे। जरूर पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेशचा 20 रन से जास्त धावा प्रति ओव्हरला मात्र काढणं गरजेचं आहे, कारण इथे मात्र मोठा प्रेशर जरूर आपण साई सावली बोट या संघावरती येताना पाहतोय। तो पाहूया चमत्कार होईल का, कारण अजूनही आशा ठेवून मैदानाच्या आतमध्ये साई सावली बोट संघाचा टीम कॅप्टन योगेश केणी मात्र आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहिला गेलाय। अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहिला गेलाय। गोलंदाजी मार्ग वरती विलास, यावेळेस धीम्या गतीचा चेंडू, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव इकडे जोडली गेली। स्कोर बोर्डची संख्या 24 या आकड्यावरती आहे। 17 चेंडू आणि 62 धावांची, बल्कि 61 धावांची गरज, 17 चेंडू आणि 61 धावा असं उरलेले समीकरण आहे। पाहूया साई सावली बोट संघ कुठपर्यंत संघर्ष करेल मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस फिरकीबाज गोलंदाज विकेट घेऊन येईल, इथे मात्र तिसरा गडी बाद केलाय, तिसरा विकेट जाताना आपण पाहतोय 24 ह्या धाव संख्येवरती साई सावली बोट संघाचा। आशिष नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय। स्कोर बोर्ड 24 च्या आकड्यावरती जरूर आहे। 61 धावांची आवश्यकता, 16 चेंडू आणि 61 धावा असे उरलेले समीकरण आपण बघतोय मैदानात। चांगला जरूर आयोजन, चांगले नियोजन ह्या स्पर्धेचं केले गेले। मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 पहिलं पर्व आहे, 8वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय। एक गाव एक ची स्पर्धा आज आपण पाहतोय। ऑल इंडिया एक गाव एक असा हा रूल्स आहे। पुढचा चेंडू आउट ऑफ द स्टंपचा चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील चेंडू हलकासा स्विंग होताना आपण पाहिला। डॉट बॉल आलाय, धाव संख्या आपण पाहतोय ती 24। 3 चेंडू ह्या षटकातले आतापर्यंत टाकून झालेत। सुरेख गोलंदाजी मुरबाड सोनारपाडा संघाकडून। यॉर्कलेनचा चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला, पुन्हा एकदा डीप मध्ये मिड विकेट रिजनला फिल्डर तैनात आपण पाहतोय। थ्रो केला गेलाय, परंतु 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील। स्कोर बोर्डची संख्या 2 ने पुढे सरकताना 26 च्या आकड्यावरती 26 रन्स स्कोर बोर्डची संख्या आपण पाहतोय। बऱ्याच धावांची गरज आहे, विचार केला ना तर इथून पुढे जवळ अजूनही 59 धावांची आवश्यकता आपण पाहतोय। पुढची संख्या 26 या आकड्यावरती आहे। शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा मार्गस्थ आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू। या जय बजरंग हा संघ आणि लाखिवली संघ ह्या दोन्ही संघांना विनंती आहे, प्लीज आपण यायचं आहे। या मित्रांनो पण उशीर करू नका ही सूचना। तर जाऊया मैदानात। आतापर्यंत 26 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्यात। या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय, चांगला फटका तर आहे, परंतु नो मॅन्स लँडिंग होईल चेंडूची, दूर आहे क्षेत्ररक्षक। चौकार देखील या ठिकाणी जाताना पाहिलाय।
परंतु आता मात्र बऱ्याच धावांची गरज आहे. स्कोर बोर्ड 30 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. इथून पुढे 45 धावांची अजूनही आवश्यकता, 55 धावेची, माफ करा, 55 धावेची अजूनही आवश्यकता आहे. आणि चेंडू जर पाहिले ना तर इथून पुढे 11 चेंडू शेष आहेत. 55 धावेची आवश्यकता आहे. बऱ्याच धावांची गरज अजूनही आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सैसावली बोट हा संघ स्कोरच्या पिछा करत असताना पुढचा चेंडू सोनारपाडा मुरबाड संघाकडून आखो टप्प्याचा बॉल घ्याबलेस वाईट आहे. जरूर एक धाव येईल. स्कोरबोर्ड 31 या धावसंख्येवरती. पण योगेश केनी काय करेल, जरूर सामना जिंकणं थोडस कठीण आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जरूर अजूनही उमेद बनून खेळताना आपण पाहतो. योगेश केनी मेन फ्रॉम बोट या गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, बीट केलंय फलंदाजाला. योगेश केनी ऑन स्ट्राइक वरती आहे. 2 षटकार योगेशच्या बॅट मधून जरूर आले. ते चांगला बॅटर आहे. स्कोर बोर्ड 31 या धाव संख्येवरती कायम ठेवलं गेलंय. ह्या षटकातले चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. 10 चेंडू मात्र टोटल शेष आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी कमालीची. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. गोलंदाज रोशन ह्या गोलंदाजाकडून टीम मुरबाड सोनारपाडा संघाचा गोलंदाज क्वालिटी गोलंदाजी करत असताना जरूर आपल्या विक्रमगड नगरीमध्ये दादडे गावामध्ये घेऊन चांगली गोलंदाजी करताना पहिल्यांदाच हा संघ इकडे आलाय आणि चांगली क्वालिटीची गोलंदाजी. यावेळेस देखील चांगला चेंडू, चांगली बाउन्स प्राप्त करताना गोलंदाजाला आपण पाहिलं गेलंय. खालचा योग्य वापर करताना गोलंदाजाला आतापर्यंत पाहिलं गेलंय. स्कोरबोर्डची संख्या जर पाहिली तर 32 ह्या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डला आहेत. अजूनही विचार केला ना तर 53 धावांची गरज आहे. फक्त 8 चेंडू शेष 53 धावेकरिता. यावेळेस फटका चांगला आहे. कदाचित षटकार येईल का? गुड फील्ड. अडवलंय की नाही हे देखील पाहणं आवश्यक आहे. षटकार आहे की चेंडू रोखला गेलाय. तिकडे प्रेक्षक आहेत. सांगायचंय मित्रांनो काय घडलंय तिकडे. षटकार आहे की रोखलंय चेंडूला तिकडे. रोखलंय चेंडूला. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. पुढचा चेंडू, षटकाचा शेवटचा चेंडू. यावेळेस स्टीअर केलंय. चांगल्या रीतीनं दिशा दाखवण्याचं काम फलंदाजाकडून झालंय. इथे मात्र एक धाव येताना चौकार आलाय. खरं तर यावेळेस ह्या बॉल वरती चौकार येताना आपण पाहतोय. 37 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आलेली आपण पाहतोय. एक षटक आणि 48 धावांची गरज. 6 चेंडू आणि 48 धावा असं उरलेले हे समीकरण आपण पाहतोय. प्रेशर मध्ये जरूर सैसावली बोर्ड आणि आता मात्र मुरबाड सोनारपाडा संघ एक तर्फा सामना करण्यामध्ये योगदान ह्या संघाचं आहे. गोलंदाजी आणि बॅटिंग देखील खूप चांगली आपण पाहिली गेली. 1 साइडेड गेम करून गेली मुरबाड सोनारपाडा हा संघ. यावेळेस अंतिमचं षटक. पहिला चेंडू वाईट आहे. इथे मात्र जरूर एक धाव येईल. औपचारिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 47 आणि जरूर क्रिकेटच्या आतमध्ये सुरक्षितरित्या मैदानात प्रवेश करत असताना धाव एक जोडली गेली. परंतु 46 धावांची आवश्यकता. अजूनही चेंडू जर पाहिले ना तर 5 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालचा दिवस खरं तर नकुल आउटस्टँडिंग दिवस आपण पाहिला. वलसाड गुजरात संघाने कालचा दिवस गाजवला. प्रणीत स्पोर्ट्स मनोर संघाने देखील कालच्या दिवसात कमालीचे क्रिकेट त्या संघाकडून देखील होताना पाहिलं. त्यानंतर कर्णधार प्लीज मित्र यायचा आहे. जय बजरंग पॉवर सेला नाही. खरं तर ही टीम थोडस चुकीचं नाव सांगितलं होतं. तर जाऊया मैदानात. ते मात्र 1 साइडेड गेम होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑन साइडला चेंडू जाताना आपण पाहतोय. मुरबाड सोनारपाडा संघ मॅच विन कडे जाताना
शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे ह्या इनिंगचा, ह्या मॅचचा आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना मुरबाड सोनारपाडा संघानं 84 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 85 धावांचं मोठं टार्गेट उभं केलं गेलं. शेवटचा चेंडू कॉटन बोल्ड, अजून एक विकेट घेतला गेलाय आणि ह्या ठिकाणी मात्र मुरबाड सोनारपाडा हा संघ पहिल्या राऊंड मध्ये 1 साइडेड गेम विजयी ठरला गेलाय. विजेता संघाचं अभिनंदन. साईसावली बोट हार्डलक मित्रांनो, तुमचा संघ या ठिकाणी जरूर पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालाय. प्रत्येक टीम चांगली आहे.